कशा आहात? तर मी खूप दिवसातून ब्लॉग बनवते. तर आज काय नाही, तर आत्ता वाजलेत रात्रीचे 11:30 वाजलेत. तर आम्ही आत्ता बनवतोय भेळ, कारण की माझ्या बहिणीला खूप भूक लागली, सो आम्ही भेळ बनवते. सो चला कंटिन्यू करा, बघू कशी भेळ बनवते. तर किचनमध्ये आणि ती ते तयारी करते. सो लेट्स गो. किती करता तर आम्ही भेळ बनवते, तर मी दाखवते तुम्हाला ते काय काय करते. सो लेट्स गो. तर फायनली आम्ही इथे भेळ बनवायला सुरुवात केली. तर तिला मी बोलली की तू कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे चिरून दे आणि बाकीचं सगळं मी करते. तर ती इथे कांदा चिरत होती. ते खूप वेळ लावला कांदा चिराय. मग त्याच्यानंतर ती मला बोलली की टोमॅटो धुवून वगैरे दे. मग तिला दिला. मग तिने टोमॅटो चिरला. टोमॅटो झाल्यानंतर कोथिंबीर वगैरे तिला सगळं मी धुवून दिलं. मग तिने कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा असं सगळं चिरून तिने मला दिलेलं. आणि तर इथे आम्ही कांदा, टोमॅटो चिरून घेतले. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, आता भेळ मिक्स करून घेतलं. त्याच्यात लाल तिखट बस का पेही बनवणारे विचारते मला. आणि मीठ उलटा घालायचं चमचा. तिथं मिक्स झाले सगळं. याच्यात आपण काय टाकले, त्याच्यात फरसाणा आणि चुरमुरे टाकू आणि सोलायच थांबा. तर सगळं झालेलं, फक्त लास्टचा इन्ग्रेडियंट राहिलेला तो म्हणजे लिंबू. तर मी इथं लिंबू घेतलं, ते त्याच्यात सगळीकडून पिळलं आणि सगळं मिक्स केलं. तर फायनली आपली भेळ ते रेडी आहे, बघू शकता. आणि इथे टाइमपास करते आणि आपली भेळ रेडी. तर तुम्ही इथे बघू शकता, रात्रीचे 11:55 म्हणजे कंप्लीट 12 वाजा आलेले होते. आणि आमची आत्ता भेळ सुरू झालेली आणि आम्ही आता खाणार आहोत. फायनली भेळ झाली, आता आम्ही खाणार आहे. सो लेट्स गो. तर ही भेळ झाली, आता खातोय आम्ही दोघीजण. बाय बाय. कशी झाली सांग? मस्त झाली. कोणी बनवली सांग? मी बनवते. ते फक्त कांदा वगैरे कट करून दिला. बाकी सगळं मी केलंय. मी पण खाऊन बघते. तिखट आहे. मस्त होता. तर गाईज फायनली आमची भेळ वगैरे खाऊन झालेली आहे. सो कसा वाटला व्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.